नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर नेहमी लक्षात ठेवा या 15 गोष्टी. मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली, कोणाच्याही पुढे पुढे करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या कधीही पुढे पुढे करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही, तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या कधीही पुढे पुढे करू नका. दुसरे, जिथे आपल्याला बोलवलं नसेल तिथे जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलवले नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचे नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय. एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही. आज त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही वेळ येणार आहे. त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीची तसेच वागायचे. तिसरी, जशास तसे वागणे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कुणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलंच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा, तेव्हाच लोक लायकीत राहतात. 4, सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा. जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं, परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून पहा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते. म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका. त्याला देखील आपण नसण्याची जाणीव होऊ द्या. 5, नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका. यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना बोलावू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करत असतात. 6, गरजेपेक्षा जास्त बडबड करणे. आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे. गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात. म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं. यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. 7, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करत जा. 8, नवनवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे. जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काय येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात. 9, आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जातो, तर ही चूक कधीच करू नका. कारण यामुळे तुम्हाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल तर त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात कधी करू नका. कारण यामुळे लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. 10, प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका. कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात, मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी. कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवले तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 11, अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो. कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात. अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा.
समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या. 12. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात. अशा वेळी हुरहुरून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे. तुमची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा. 13. कधीच कुणाला दोष देऊ नका, कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो. एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका, कारण यामुळे तुमचा मान कमी होतो. 14. तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका, कारण जर काही अडचणी आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात. ही व्यक्ती फक्त बोलते, करत काहीच नाही, अशी एक समज होऊन जाते. यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही. मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कोणाला न सांगता केली तर त्याचा वेगळाच इफेक्ट पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो. 15. लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही सहज वागून जाता, मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा, कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळं फटका बसला असेलच. त्यामुळे स्वभाव ओळखा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.